दिवसानंतर मी हा असे मतलब व्हिडिओ बनवत आहे. लिटरली खूप दिवस झाले. मला मेडिकल इश्यू आहे. मेडिकल इश्यू म्हणजे मी काही दिवसा पहिले चालता-चालता पडली होती आणि त्याला मला खूप दुखापत झाली. त्याच्यामुळे मला डॉक्टरने बेड रेस्ट सांगितलं आणि मी जास्त बोलू शकत नाही किंवा बोलू शकत नाही म्हणजे आपला बसू शकत नाही बरोबर पायाने वगैरे आणि त्याच्यामुळे मला व्हिडिओ बनवता येत वगैरे नव्हते. परंतु फायनली आता मी हळू बरी होते. आता मला थोडा बहुत बसता येते व्यवस्थित. त्याच्यामुळे आता खूप दिवसानंतर मी व्हिडिओ बनवत आहे. तर असं असते ना, सवय झालेली असते कारण की अख्खा 2-1.5 महिना मी रोज व्हिडिओ बनवते, रोज तुमच्याशी बोलते, रोज गप्पा मारते आणि खूप लोकं मला छान कमेंट करतात. काही लोकं वाईट करतात, काही लोकं मला काळजीपोटी काही गोष्टी सांगतात, काही लोकं खूप मतलब मला मिक्स फिलिंग असतात. आणि मी खरं सांगते मला प्रत्येक लोकांचे मी कमेंट पर्सनली वाचते. काय म्हटलाय, अच्छा हा म्हटलाय का तो म्हटलेला आहे आणि प्रत्येक लोकांचे कमेंट ते कडू असोत किंवा खूप गोड असोत किंवा आंबट असोत, काहीही असोत, मी खूप चांगल्या रीतीने एक्सेप्ट करते. कारण की तुम्ही मला बघत आहात आणि तुम्ही मला सांगता गोष्टी, एक-एक गोष्टी मला सांगता आणि ते खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. म्हणून मी प्रत्येक गोष्टीला चांगल्या रीतीने घेते, पॉझिटिव्हिटीने घेते आणि प्रयत्न करते, की नाही यार हे इम्प्रूव्ह केल्या पाहिजे, नाही यार ते बरोबर म्हणत आहेत. असं सर्व गोष्टीचा लक्ष मी स्वतःमध्ये करत असते वगैरे. ह्या सर्व गोष्टी आपण सोडून मुद्द्यावर येऊन मुद्दा म्हणजे हा आहे, की बिग बॉस संपलेला आहे. आय नो बिग बॉस संपलेला आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. जेव्हा बिग बॉस येते ना, त्याच्या 1 महिन्या पहिले चर्चा सुरू होते, की बिग बॉस येऊन राहिलेला आहे. आता बिग बॉसमध्ये कोणते कंटेस्टंट येणार आहेत, काय कंटेस्टंट येणार आहेत, कोणचा थीम राहणार आहे, काय बिग बॉसमध्ये कोण होस्ट करणार आहे, महेश मांजरेकर होस्ट करणार आहेत, रितेश देशमुख होस्ट करणार आहेत, की कोण करणार आहेत, काय करणार आहेत. अशा असंख्य गोष्टी आपल्या मनामध्ये पडत असतात किंवा आपला डिस्कशन चालू असते किंवा व्हिडिओ सुद्धा येतात खूप लोकांचे वगैरे. व्हिडिओ बनवतात 1 महिन्यापासूनच हे येऊन राहिले, तो येऊन राहिले. खूप सारे गोंधळ चालू असते. आणि जेव्हा ॲक्चुअली बिग बॉस स्टार्ट होते ना, तेव्हा सुद्धा खूप लोकं व्हिडिओ बनवतात. मी पण बनवली यावेळेस. असं झालं, तसं झालं, आजच्या एपिसोडमध्ये हा झाला, तो झाला. खूप सारं डिस्कशन वगैरे. कारण की बिग बॉस इज अ सेंटर मतलब बिग बॉस हा सेंटर आहे. एक रिएलिटी शोचा. एक पूर्ण अख्खा महाराष्ट्र शो बघते. सर्वात जास्त ऑडियन्स जे असतील ना, ते बिग बॉसचे हाऊसचे आहेत. म्हणून मला तरी वाटते, की सेंटर ऑफ अट्रॅक्शन बिग बॉस असते. त्याच्यानंतर ना बिग बॉस संपल्यानंतर अख्खा 1 महिना बिग बॉसबद्दल डिस्कशन चालू होते. की कोण विनर झाला, कसला विनर झाला, काय विनर झाला, काहून विनर झाला किंवा ह्याच्यामागे रहस्य काय असते किंवा बिग बॉसच्या हाऊसचे रहस्य काय असतात. खूप साऱ्या गोष्टी 1 महिना चालू असते. बिग बॉस जसा संपला ना त्याच्यानंतरही बिग बॉस चालू असते. कारण की बिग बॉसबद्दल डिस्कशन जे बाहेर टॉप 5 होते ते इंटरव्ह्यूमध्ये काय म्हणत आहेत, त्यांचा पर्स्पेक्टिव्ह काय आहे, त्यांच्या गोष्टी काय आहेत, त्यांची फ्रेंडशिप आहे की नाही आहे, फिक्स विनर होता का, बिग बॉसचे काळे रहस्य, खूप साऱ्या गोष्टी अजून असतात. म्हणून मी तुम्हाला सांगते, म्हणून मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे की तन्वी कोलते का फिक्स विनर होती बिग बॉस हाऊसची की नव्हती त्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये डिस्कशन करून त्याच्यावरून तुम्हाला आणि मला सुद्धा लक्षात येईल की तन्वी कोलते हे क्लिअर विनर होती की नव्हती आणि प्रत्येकांचे पर्स्पेक्टिव्ह मी ह्या व्हिडिओमध्ये ठेवणार आहे. मी बायस्ड काही बोलणार नाहीये. तर व्हिडिओला सुरुवात तर यावेळेस जेव्हा बिग बॉस सुरू झाला होता ना, बिग बॉस मराठी 6 हा सुरू झाला होता ना, तेव्हा सर्वांचे हाच होता की कोण येणार आहेत, काय येणार आहेत, कोण होस्ट करणार आहे, खूप सारे आणि 1 महिन्यापासून किंवा दीड महिन्यापासूनच प्रोमो सुरू झाले होते, की बिग बॉस मराठी 6 येणार आहे, बिग बॉस मराठी 6 येणार आहे. आता मागच्या वेळेस बिग बॉस मराठी 5 सर्वात मोठा गाजलेला शो होता मराठीचा, मतलब महाराष्ट्र. सूरज चव्हाण हा मराठी बिग बॉस 6 चा विनर बनलेला होता. त्याचं पूर्ण आयुष्य चेंज झालं, त्याचा पर्स्पेक्टिव्ह चेंज झालं. म्हणजे लोकं त्याला पहिले हसत होते, "काय मूर्ख आहे, कसा माकडासारखा दिसते, कसे याचे लुक्स" वगैरे खूप साऱ्या गोष्टी. परंतु आता लोकं त्याला रिस्पेक्टफुल पाहतात. त्याला भेटायला जातात, त्याच्याबद्दल व्हिडिओ बनवतात, त्याचं घर, त्याचं लग्न, त्याचा कार्यक्रम, त्याच्याबद्दल एक सेल्फी घ्यायला लोकं तरसतात, की एक सेल्फी पाहिजे रे, एक व्हिडिओ काढणं, व्ह्यूज येतील रे, असं खूप सारे असंख्य म्हणजे त्याची पूर्ण लाईफ चेंज झाली आहे. ज्या मुलाचा काहीच नव्हता बिग बॉसमध्ये, बिग बॉस येण्याआधी काहीच नव्हता, त्या मुलीचा पूर्ण आयुष्य चेंज झालेलं आहे बिग बॉस मराठीमुळे. आता बिग बॉस 5 मध्ये एवढा मोठा एक्झाम्पल आहे, एवढा मोठा एक्झाम्पल आहे, तर प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रत्येक लोकांना वाटत होता, की त्यांची एंट्री बिग बॉस मराठी 6 मध्ये झाली पाहिजे. त्यासाठी असंख्य कॉन्ट्रोव्हर्सी सुरू होत्या, असंख्य गोष्टी सुरू होत्या, की मी जाणार आहे बिग बॉसमध्ये. इन्फ्लुएन्सर आजकाल तर खूपच गोंधळ चालू आहे. सर्वात जास्त ते म्हणजे इन्फ्लुएन्सरचा, की एखादा इन्फ्लुएन्सर बिग बॉस हाऊसमध्ये गेला, तर त्याला एक वेगळी पर्स्पेक्टिव्ह, वेगळी त्याला लोकांची नजर बघते किंवा एक इन्फ्लुएन्सर अरे काय व्हिडिओ बनवते आणि जेव्हा बिग बॉस मराठी 6 मध्ये जाते ना, यार यार प्लीज भाऊ माझ्यासोबत व्हिडिओ घे ना, ए ताई व्हिडिओ घे ना माझ्यासोबत. वा ते एक असते ना, एक माणसाचा जो बघण्याचा नजरिया असते ना, एक इन्फ्लुएन्सर बघण्याचा नजरिया, ओ भाई. आणि एक बिग बॉसच्या हाऊस मध्ये गेलो, ओ माय गॉड,
अशा बघण्याचा नजरिया खूप डिफरंट असते. आणि जेव्हापासून सूरज चव्हाण ॲज अ इन्फ्लुएन्सर म्हणून गेला होता किंवा ॲज अ टिकटॉकर म्हणून गेला होता, तेव्हा त्याचं जो आयुष्य ड्रास्टिकली चेंज झाला ना, पूर्ण 360 डिग्री चेंज झाला ना, तो बघून तरी लोकांना आता प्रत्येक इन्फ्लुएन्सरला हे तरी वाटते, की आपण मराठी बिग बॉसमध्ये गेलेला पाहिजे. मराठी बिग बॉसमध्ये गेला ना आपण 1 दिवस राहिला, 2 दिवस राहिला, 4 हफ्ते राहिला, 2 महिने राहिला, व्हॉटएव्हर. आपली पूर्ण लाईफ चेंज होणार आहे आणि बघितला तर त्यांचा जो विचार करण्याचा दृष्टिकोन आहे, तो बरोबर आहे. कारण की बिग बॉसने खरंच पूर्ण लाईफ चेंज होते, इमेज चेंज होते. सर्वात इम्पोर्टंट म्हणजे गोष्ट आहे म्हणजे तुम्ही इन्फ्लुएन्सर आहात, तुम्ही बेसिक ॲक्टर आहात, तुम्ही नाटक करता किंवा तुम्ही एक व्यवसाय करता, व्हॉटएव्हर तुम्ही काही पण काम करता. बिग बॉसने तुमची पूर्णची पूर्ण इमेज चेंज होते. एक बघण्याचा दृष्टिकोन, एक नाव भेटते. म्हणजे आपला बिग बॉसच्या आधी एक नाव असते, की माझं हा नाव आहे डॅश, डॅश, डॅश. बिग बॉस नंतर एक वेगळं नाव भेटते, एक वेगळी उपमा भेटते, एक वेगळी पहचान भेटते, एक वेगळा फेम भेटते, खूप साऱ्या गोष्टी भेटतात. आणि त्याच्यामुळे ना लोकांचा पर्स्पेक्टिव्ह चेंज होते, तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सर्व चेंज होते. म्हणून ती सर्वात मोठी इम्पोर्टंट गोष्ट आहे आणि प्रत्येक लोकांना वाटते, की आपल्याला फेम भेटो, आपल्याला काम भेटो, आपल्याला पैसा भेटो, 4 लोकं मी जाईन मार्केटमध्ये तर 4 लोकांनी मला फोटो काढल्या पाहिजेत. ह्या सर्वांना इन्फ्लुएन्सरला खास करून वाटते आणि सर्वात मोठे म्हणजे ॲक्टर्स त्यांचा सुद्धा करियर बिग बॉसमुळेच घडते. आता खूप लोकं सिरियली करतात किंवा मूव्हीज करतात, पिक्चर करतात. एखादा रोल भेटला, हा रोल भेटला, तो रोल भेटला, ओके. परंतु सर्वात जास्त एखादा ॲक्टर बिग बॉस हाऊसमध्ये आला ना, त्याला आपण ओळखतो. "ही आपण याचा मूव्ही बघितलाय हां, कोणता तरी मूव्ही बघितलाय. ही हा तो ॲक्टर आहे गं. ओह माय गॉड! ह्याचा मूव्ही बघितलाय." आता आपण त्याला 3 महिने सलग बघणार आहोत. वॉव यार वॉव! असा बघल्यानं त्याबद्दल जो ॲक्टर आहे ना, त्याच्याबद्दल आपला पर्स्पेक्टिव्ह चेंज होते. ओह! हा माणूस म्हणून एवढा ग्राउंडेड आहे. ओह! हा माणूस म्हणून असा आहे. ह्याचे मूव्हीज नाही चालत किंवा हा नाही चालत, तो नाही चालत. आपण असंख्य डिस्कशन करतो अख्खे 3 महिने किंवा 100 दिवस. त्याच्यानंतर तो व्यक्ती जेव्हा बाहेर निघते ना, त्याला काम भेटतात. काहून काम भेटतात? कारण की त्याला 3 महिने त्याने ऑडियन्सला बघितलंय. ऑडियन्सला सवय झालेली आहे, की यार मी 3 महिन्याने ह्याला बघितली आहे. ह्याची एखादी मूव्ही येवो, ह्याचं एखादं गाणं येवो, ह्याच्यात अल्बम येवो, काही येवो, सीरीज येवो, मी ह्याची सीरीज बघणार. हा एक एक असतं ना, आपल्याला असं वाटतं, की आपण असं म्हणजे असं ऑडियन्सला वाटते, की ना आम्ही बघून किंवा नाही बघून. पण ऑडियन्सच्या माइंडमध्ये मतलब बॅक ऑफ माइंडमध्ये ती गोष्ट असते, की मी याला बिग बॉसमध्ये बघितलं आहे. चल याची मूव्ही बघते कशी आहे म्हणून. याला बिग बॉसमध्ये बघितलंय, चल याची सीरियल बघते कशी आहे वगैरे म्हणून. हा आपला बॅक ऑफ माइंडमध्ये असते ॲज अ ऑडियन्स. तर ह्या खूप सारे फायदे आहेत बिग बॉसमध्ये येण्याचे आणि ॲज अ ॲक्टर म्हणू, ॲज अ इन्फ्लुएन्सर म्हणू, कोणीही हो, एक व्यवसाय करणारा व्यक्ती असो, काही असो, कधी तुम्हाला आपली इमेज चांगली करायची असेल, तुम्हाला स्वतःला काहीतरी घडवायचं असेल, स्वतःचं नाव करायचं असेल, स्वतःच्या नावचा ब्रँड करायचं असेल, तर बिग बॉस हाऊसमध्ये यावं लागेल. आणि बिग बॉस हाऊसमध्ये तेव्हा स्टार्टिंगलाच कॉम्पिटिशन लागली होती, की आता कोण येणार, तो येणार, तो येणार, सर्व गोष्टी आल्या होत्या. त्यानंतर आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे, की तन्वी कोलते आणि बिग बॉसचे जे ऑडियन्स आहेत किंवा बिग बॉसला जो स्टार्टिंगला फेम भेटते किंवा बिग बॉसमध्ये येण्यासाठी एवढी धडपड सुरू असते, त्याचं काय लेणं-देणं? लेणं-देणं सर्वात स्ट्राँग पॉइंट आहे. कारण की बिग बॉसमध्ये येणे म्हणजे सर्वांचं असते फेम, नाव, पैसा, काम सर्वच गोष्टी असते, राइट? ओके. आता जेव्हा बिग बॉसमध्ये सर्व लोकं आले, खास करून इन्फ्लुएन्सर खूप आले होते. मतलब रुचिता आली होती, इन्फ्लुएन्सर आहे ती, ॲक्टर नाहीये. त्याच्यानंतर अनुश्री आली होती, ती सुद्धा आली होती आणि बरेच लोकं आले बी होते इन्फ्लुएन्सर अजून मला ते लवकर गेले होते. जसं खूप सारे लोकं आहेत, करण आहे, लवकर गेला होता. व्हॉटएव्हर स्टफ हे आले होते आणि त्यांची स्ट्राँग फॅन फॉलोइंग पण होती. ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित होत्या. आता काय असते ना, बिग बॉसचं काम कसं असते ना, की बिग बॉस कोणाला स्टार्टिंगला ना असा विनर म्हणून डिसाईड करत नाही. अरे, हे 5-6 लोकं आहेत, मी याला निवड केलेली आहे. जेव्हा बिग बॉस चे मेकर्स जेव्हा निवड करतात ना, तेव्हा ते वेगवेगळे प्रोफेशनमधून निवड करतात. एखादा ॲक्टर आणतील, एखादा नाटक करणारा ॲक्टर आणतील, एखादा थिएटर ॲक्टर आणतील किंवा एखादा तुम्ही इन्फ्लुएन्सर आहे, मग हा इन्फ्लुएन्सर आहे, मग हिला खूप ट्रोल केला, तू इन्फ्लुएन्सर आहे, तू बुक भाषण देतेस का, मग तू ये. म्हणजे अशा वेगवेगळ्या पर्सनॅलिटीला एकाच सोबत आणते बिग बॉस. आता बिग बॉसच्या मेकर्सला सुद्धा माहीत नसते, की हे काय करू शकतात. म्हणजे हे बाहेर एवढे 4 शब्द, 10 शब्द बोलत आहेत ना, बिग बॉसच्या हाऊसमध्ये मुंगीसारखे चूप राहतील असे सुद्धा व्यक्ती असतात. म्हणून कोणीही प्रिडिक्ट करू शकत नाही, की आत्ता विनर कोण बनणार. लिटरली कोणी प्रिडिक्ट करू शकत नाही. आपण सुद्धा प्रिडिक्ट करू शकत नाही यार. 10 आंबे घरी घेऊन आणले, कोणचा आंबा सडला निघेल आणि कोणचा आंबा सडला निघेल नाही. आपण सुद्धा प्रिडिक्ट करू शकत नाही. बिग बॉसचे मेकर्स काय प्रिडिक्ट करतील, काय प्रिडिक्ट करणार आहेत? तर म्हणून स्टार्टिंगला कोणालाच माहीत नसते, की कोण विनर बनणार आणि कोण नाही विनर बनणार. आता जेव्हा गेम सुरू होते, आता मग सर्वांचे बोलणे सुरू होते, मग तेव्हा पर्सनॅलिटी आपल्याला समजते, की ओके
रुचितामध्ये ही पर्सनॅलिटी आहे, विशाल असा बोलते, राकेश बापट असा बोलते, दीपाली अशी आहे, सोनाली अशी आहे, राखी अशी आहे आणि तन्वी कोलते अशी आहे. हे प्रत्येकांचे पर्सनॅलिटी असते ना, ते आपल्याला हळू समोर येते. ओके, याचा रंग तसा आहे, त्याचा रंग तसा आहे. ओके, ओके, हळू समजते. आता हळू यांचे टास्क परफॉर्म होतात. हळू यांच्या पर्सनॅलिटीच्या गोष्टी आपल्याला कळायला लागतात, की याची पर्सनॅलिटी कशी आहे यार. हा म्हणजे एखादा टास्क असते, तेव्हा तो प्रामाणिक राहते की नाही राहत किंवा खोटं बोलून जिंकते, म्हणजे पर्सनॅलिटी इम्पॉर्टंट आहे. बिग बॉसच्या हाऊसमध्येच लोकांना असं वाटतंय, की माझ्याकडे खूप फॅन फॉलोइंग आहे. मला 25 वर्षापासून मी खूप काम केलेलं आहे, म्हणून मला लोकं नाही रे बाबा, नाही. तुमची तो शोमध्ये ना ऑडियन्स खूप स्मार्ट आहे. म्हणजे जेव्हा आपल्याला असं वाटतंय, की आपण विनर आहोत, आपल्याकडे फॅन फॉलोइंग्स आहे, सर्वच आहोत. ऑडियन्स या जमान्याचे 2026 चे जे ऑडियन्स आहेत ना, ते खूप स्मार्ट आहेत. खूप स्मार्ट आहेत. अत्यंत स्मार्ट आहेत. काय गोष्ट बघायची, काय गोष्ट बघायची नाही, काय गोष्ट कॅमेऱ्यासाठी होत आहे, काय बॅक ऑफ माइंड चालत आहे, काय खोटारडं चालू आहे, काय खोटं नाटक आहे. एव्हरीथिंग सर्वांना माहीत असते. म्हणून ऑडियन्स खूप स्मार्ट आहे. म्हणून ऑडियन्सला असं बुद्धू म्हणून आता तरी आपण असं ग्रँटेड घेऊ शकत नाही, की अरे ऑडियन्स तर मूर्ख आहेत रे, ते काय वोट करतील मला ऑडियन्स मूर्ख नसतात. ऑडियन्स खूप स्मार्ट आहेत. म्हणूनच आजकाल पिक्चर, तुमचे सीरीज म्हणा, तुमचे सिरियली म्हणा, तुमचे नाटक म्हणा, काही चालत नाही. कारण की ऑडियन्स खूप स्मार्ट झालेली आहे. ऑडियन्स आता आपला टाईम तिथेच वेस्ट करते किंवा इन्व्हेस्ट करते, जिथे त्याला व्हॅल्युएबल गोष्ट वाटते. म्हणून ऑडियन्ससाठी असा ऑडियन्स आहेत, म्हणून मूर्खच आहेत, असा ग्राहित धरून किंवा ग्रँटेड धरून चालत नाही. हळू ना त्यांचे टास्क सुरू होतात. हळू त्यांची पर्सनॅलिटी दिसते. हळू सर्व गोष्टी होतात. आता अजून एक गोष्ट आहे, की बिग बॉसचा एपिसोड जो आहे ना, म्हणजे अख्खा पूर्ण दिवस असते. सकाळी तोंड घासण्या ते रात्री झोपण्यापर्यंत एक गोष्टी, सर्व गोष्टी कॅप्चर करतात. म्हणजे 24 घंटे असतात ना, ते 24 घंटे पूर्ण कॅप्चर करते बिग बॉसच्या हाऊसमधले. कॅमेरे इकडे-तिकडे लागले असतात ना, पूर्ण कॅप्चर करतात. आता सर्वात इम्पोर्टंट आहे इथं बिग बॉसच्या मेकरचा गेम आहे इथं, की आता 1 घंट्याचा आता 24 घंटे आहेत. आता पूर्ण 24 घंटे तर दाखवू नाही शकत ऑडियन्सला. 24 घंटे काय बघत बसतील ते, त्यांना कामधंदे नसतात का? म्हणून एक काम करून आपण 1 घंट्याचा किंवा 1.5 घंट्याचा एपिसोड कट करू. आता 1 घंट्याच्या, 1.5 घंट्याच्या एपिसोडमध्ये कोणाची पर्सनॅलिटी किती दाखवायचं, कोणाचं काय दाखवायचं, कोणाचं काही नाही दाखवायचं, कोणाला कशा रीतीने दाखवायचं, कोणाचं अँगल कसं दाखवायचं, काय करायचं, हे सर्व कोण डिसाईड करते? बिग बॉसचे मेकर्स डिसाईड करतात, की कोणाला जास्त फुटेज द्यायची आहे, कोणाला कम फुटेज द्यायची आहे, कोणाचा पॉइंट मांडायचा आहे, कोणाचा पॉइंट कट करायचा आहे. हे सर्व गोष्ट ना कोण डिसाईड करते? बिग बॉसचे मेकर डिसाईड करतात. ओके, अंडरस्टँड. तुम्ही स्टार्टिंगचे एपिसोड बघाल ना बिग बॉस हाऊसचे, ते सर्वांचे दाखवतात. तुम्ही जेव्हा नोटीस केलं असेल ना, सर ते सर्वांना दाखवतात. सर्वांना 2-2 मिनिटं देतात. सोनालीला 2 मिनिटं देतील, तन्वीला 2 मिनिटं देतील, राकेश बापटला 2 मिनिटं देतील. सर स्टार्टिंगला ते सर्वांना इम्पोर्टन्स देतात. सर्वांना इम्पोर्टन्स देतात. मग जेव्हा दुसरा, तिसरा, चौथा एपिसोड सुरू होते ना, तेव्हा आपल्याला समजते, की यार बाकीचे लोकं दिसत नाहीयेत. आपण ना 1-2 लोकांनाच बघत आहोत, ज्याच्यामध्ये ते भांडण होत आहे किंवा थोडा बहुत त्यांचे डिस्कशन होत आहे किंवा चर्चा होत आहे किंवा इंटरेस्टिंग पर्सनॅलिटी आहे, त्याच्याबद्दलच आपण बघत आहोत. बाकीचे लोकं आहेत की नाही आहेत घरामध्ये आपल्याला दिसत नाही. ठीक आहे. मग त्या पहिल्याच एपिसोडमध्ये भाऊच्या धक्क्यामध्ये काय डिस्कशन होते? अरे कोण दिसत नाहीये, कोण नाही दिसत आहे, कोण तुम्ही दिसतच नाहीये, तुम्ही पिकनिक करायला आलाय का? हे बघितलं असेल ना तुम्ही पहिल्या एपिसोडमध्ये, तोच प्रकार आहे. कारण की पहिल्या एपिसोडमध्ये ना जे लोकं दिसतात, माहिती आहे, जे लोकांना असं अवेअर असतात, की ओके आपल्याला हा करायचा आहे. जे एखादा भांडण करत आहे, ऑब्व्हियसली की हप्त्यातून 24 घंट्यातून एखादा भांडण होत आहे, तो मस्त गाजत आहे किंवा तो होत आहे, तो बिग बॉसचे मेकर्स काय करतात, तो भांडण त्या 1 घंट्याच्या एपिसोडमध्ये घालतात. आता तेथील काय असते त्या भांडणामध्ये, त्या 2 व्यक्तीचे भांडण होत असेल किंवा 3 व्यक्तीचे भांडण होत असेल, 4 व्यक्तीचे भांडण होत असेल, त्या 4 व्यक्तीची त्या भांडणामध्ये त्यांची पर्सनॅलिटी दिसून येते, की कोण कायसाठी भांडत आहे, कोण कसे शब्द उच्चारत आहे किंवा कोण काय बोलत आहे, कोणाची ॲक्शन कशी आहे, कोण किती जवळ जात आहे, हे बिग बॉसचे मेकर डिसाईड नाही करत. हे जे पर्सनॅलिटी असतात ना, ते ऑडियन्स असतात ना, सॉरी, जे कंटेस्टंट असतात ना, ते डिसाईड करतात, की त्यांना कसं वागायचं आहे, ते स्वतः डिसाइडेड करतात. आता भांडण होत आहे म्हणून कॅप्चर तर बिग बॉसचे मेकर्स करतील आणि लोकांपर्यंत दाखवतील. हा त्यांचं कामच आहे. म्हणजे असं लक्षातच ठेवा, की त्यांचं कामच आहे. आता त्याच्यानंतर बाकीचे लोकं दिसत नाही किंवा ते शांत असतात किंवा ऑब्झर्वेशन करत असतात, की ओके आज काय करायचं आहे, काही समजत नाहीये. कोणी पूर्ण भुलूनच झालं, की हा कोणत्या देशात आलो रे मी, काय आहे हा, इथं मला काही समजत नाहीये, असं वगैरे चालू असते. आता हळू बिग बॉसच्या गेम ना लवकर चालत असते. तसं बिग बॉसचे जेव्हा भाऊचा धक्का येते, भाऊच्या धक्क्यामध्ये शनिवारी सांगितल्या जातात. प्रत्येक व्यक्तीबद्दल सांगितलं जातं. आता जेव्हा भाऊचा धक्का तुम्ही पहिला आठवत असाल ना, तर तन्वी कोलतेला प्रेस केलं होतं, की तन्वी कोलते तुम्ही छान खेळत आहात. रुचिता तुम्ही छान खेळत आहे. हे सर्व विशाल, कोटियाल जे दिसले ना त्यांना चांगला प्रेस केला.
परंतु जे लोक दिसले नाही ना, भाऊने हे म्हटलं होतं की ज्यांच्याबद्दल मी बोललो नाही ना, त्यांनी विचार करा की त्यांच्याबद्दल मी का बरं नाही बोललो, असं त्यांनी भाऊने म्हटलं होतं. त्याच्यावरून समजून येते की आपला गेम, जसं आयुष वगैरे होता, करण वगैरे होता, सचिन दादा होता, प्राजक्ता होती, हे दिसत नव्हते. त्यांना प्रश्न पडला होता की आपण नाही करत आहोत, आपण दिसत नाही आहोत, आपण काही बोलत नाही आहोत, आपण आपले मतं ठेवत नाही आहोत, आपले पर्स्पेक्टिव्ह नाही ठेवत आहोत, आपला काहीच नाहीये. आता आता खूप लोक म्हणतील की आता दिसण्यासाठी भांडण करायचं का? नाही रे, स्वतःची पर्सनॅलिटी मांडा ना, की तुम्ही कसे पसना. एखादी गोष्ट तुम्हाला आवडली नाही, तर तुम्ही स्वतःमध्ये धाडस ठेवा ना, की ती गोष्ट समोरच्याला सांगायचं. तिथं काय करतात ना, "अरे राहू दे रे, अरे राहू दे रे, ओके ठीक आहे, होत बसेल." असं नाही चालत. तुम्ही का बिग बॉस हाऊसमध्ये कशाला आला? पर्सनॅलिटी दाखवायसाठी नाही आला ना. तुम्ही पर्सनॅलिटी दाखवाल, तेव्हा बिग बॉसचे मेकर्स तुम्हाला दाखवतील. तुम्ही महाराष्ट्राला दिसाल, तेव्हा तुम्ही महाराष्ट्राला दिसाल ना यार. तेव्हा तुम्हाला वोट करतील, तुमची पर्सनॅलिटी ओळखतील तेव्हा. तुम्ही स्वतः मुंगीसारखे चुपचाप राहिला, तर कसं काय होणार? तर तोच असते. जेव्हा आता हळू म्हणजे भाऊचा धक्का सुरू होते, मग आता बिलकुल प्रॉपर एपिसोड सुरू होतात. रोज एपिसोड येणं सुरू होते. भाऊचे धक्के येतात शनिवार, रविवारी. त्यांना इन्स्ट्रक्शन देतात, असं करायचं नाही, तसं करायचं नाही. सर्व गोष्टी सांगल्या जातात. आणि प्रत्येक व्यक्तीबद्दल भाऊच्या धक्क्यामध्ये ना, प्रत्येक व्यक्तीबद्दल सांगितलं जाते, की तुम्ही दिसत नाहीये म्हणून मी तुमच्याबद्दल बोललो नाही. तुम्ही दिसल्या परंतु चुकीच्या दिसल्या. तुम्ही अशा केल्या म्हणून चुकीच्या केल्या. ह्या सर्व गोष्टी सांगितल्या जातात. आता हळू जेव्हा बिग बॉसचे एपिसोड काय असते ना, जेव्हा सागर आला होता, सागरने खूप सुंदर उपमा दिली होती, की आपण ॲक्चुअल आयुष्यामध्ये ना हळू मोठे होतो. म्हणजे पहिले 5 वर्षाचे, मग 10 वर्षाचे, मग 15, मग 20 हळू आपल्यामध्ये मॅच्युरिटी येते. परंतु बिग बॉसच्या हाऊसमध्ये काय असते ना, पहिल्या एपिसोडमध्ये आपण लहान असतो, दुसऱ्या एपिसोडमध्ये आपली ग्रोथ पटपट होते. म्हणजे 10व्या एपिसोडपर्यंत किंवा 12व्या एपिसोडपर्यंत किंवा 13व्या एपिसोडपर्यंत आपण म्हातारे झालेले असतो. मतलब आपण जेव्हा पहिल्या एपिसोडमध्ये आपण लहानसे बाळ असतो आणि पटपट मोठे होऊन म्हणजे पटकन आयुष्य मोठा होते बिग बॉसच्या हाऊसमध्ये, अशी त्यांनी उपमा दिली होती आणि मला ती खरंच खूप आवडली. म्हणलं हो यार, ॲक्चुअली रिॲलिटी आहे. म्हणजे आपण पटपट तिथं मोठे होतो, पटपट तिथे मॅच्युअर बनावं लागते, पटपट गेमला समजावं लागते, पटपट सर्व गोष्टी करायला लागतात. आता सर्वात मोठा मुद्दा आहे, की भाऊच्या धक्क्यामध्ये सर्वांना सांगितले जाते सर्व गोष्टी. आता ना आता प्रत्येक एपिसोडमध्ये कोण इम्प्रूव्ह करत आहे, कोण इम्प्रूव्ह नाही करत आहे, कोण कसा गेम आहे, कोणाची पर्सनॅलिटी कशी आहे ना, ते 1 घंट्यामध्ये बिग बॉसचे मेकर्स दाखवतात. आता हे गोष्ट खरं आहे, की बिग बॉसच्या मेकरच्या हातामध्ये असते कोणाला 1 घंट्यामध्ये दाखवायचं, काय नाही दाखवायचं. परंतु लक्षात घ्या, कोणाला कसं दाखवायचं. आता मी माझ्या तोंडातून वाईट शब्द काढत आहे, हे बिग बॉसचे मेकर्स मला नाही सांगत आहेत, की "तू बेटा एक काम कर, वाईट-वाईट शिव्या दे, वाईट-वाईट गोष्टी बोल, वाईट-वाईट कृत्य कर, वाईट-वाईट बॉडी लँग्वेज कर, वाईट-वाईट मारहाण कर, म्हणजे आम्ही तुला दाखवू." हे बिग बॉसचे मेकर्स नाही सांगत. हे आपली पर्सनॅलिटी आहे. हे माझी इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी आहे, की एखाद्या भांडणामध्ये मी काय शब्द उच्चार करत आहो, काय माझी बॉडी लँग्वेज आहे, कोण समोर किती मोठा ॲक्टर आहे किंवा कोण किती मोठा म्हातारा आहे, त्याच्यासोबत बोलण्याची लँग्वेज, बोलण्याच्या बॉडी लँग्वेज, बोलण्याची पर्सनॅलिटी हे सर्व माझे इंडिव्हिज्युअल असते. हे स्वतः माझे संस्कार असतात किंवा स्वतः माझी शिकणूक असते किंवा स्वतः माझे शिकवणूक असते. शिकणूक नाही, शिकवणूक असते, की स्वतः माझी शिकवणूक असते, की मला कसं बोलायचंय, काय बोलायचंय, हे स्वतः माझं पर्सनल असते. हे लक्षात घ्या, माझे स्वतः पर्सनल असते. ठीक आहे? म्हणून बिग बॉसचे मेकर्स भलेही 1 घंट्याचे एपिसोड दाखवतील आणि 1 घंट्याच्या एपिसोडमध्ये मी भांडण केले तर माझं भांडण दाखवतील. परंतु त्या भांडणामध्ये माझी पर्सनॅलिटी कशी आहे ना, हे माझी रिअल पर्सनॅलिटी राहील, हे लक्षात ठेवा. तसंच बिग बॉसच्या हाऊसमध्ये आहे. प्रत्येक एपिसोड होत होते, प्रत्येक भाऊचे धक्के होत होते आणि प्रत्येक भाऊच्या धक्क्यामध्ये ना रितेश देशमुख सर्वांना सांगत होते, की "तू थंडा गेम खेळत आहेस, तू चांगला गेम खेळत आहेस, पण तुझ्यामध्ये अँगर इश्यू आहेस, तू मारहाण नको करूस, तू अशा शब्द बोलूच नको, हा नको करूस, तो नको करूस." सर्वांना दाखवतात. आणि त्याचनुसार ना प्रत्येक एपिसोडमध्ये जो व्यक्ती भाऊच्या धक्क्याचा फीडबॅक घेईल ना, तोच व्यक्ती समोर जाऊ शकते. त्यामधली एकच व्यक्ती होती, ती म्हणजे तन्वी कोलते. आता तन्वी कोलतेच्या मी सांगतो स्टार्टिंगपासून, तिला बिग बॉस हाऊसमध्ये कशाला ती येते ना, ती आपल्या माइंडसेटमध्येच क्लिअर होती. खूप लोकं ना बिग बॉस हाऊसमध्ये काय असतात ना, "अरे काम नाहीये, चला 3 महिने बिग बॉस हाऊसमध्ये येऊन पैसे भेटतात बसण्याचे, प्रत्येक वीकला पैसे भेटतात, तर चला आपण हे काम करून टाकू." हे आता आपले थिएटर वगैरे, आपलं नाटक वगैरे होत नाही ना, चल 3 महिने बिग बॉस खूप वर्षापासून बोलवत आहेत बिग बॉसच्या हाऊसमध्ये जाऊन. तन्वी कोलते तशी नव्हती. तन्वी कोलते तशी नव्हती. आता मी तन्वी कोलतेची तारीफ करत नाहीये. पण ती तिचा माइंडसेट बघा ना, तिचा माइंडसेट बघा, ते बोलावंच लागेल मला. तिचा माइंडसेट काय आहे ना, तिचा माइंडसेट क्लिअर होता, की मला काहीही झालं ना, मला बिग बॉसच्या हाऊसपर्यंत पोहोचायचं आहे. लोकं काय करतात, मी एखादी मूव्ही करते, एखादी सीरीज करते, एखादा सीरियल करते, मला डेली पैसे भेटतात, माझा भागत आहे, दॅट्स इट. माझं काम झालं, मला काही करायचं नाहीये. माझं एवढं स्वप्न होतं. तिचं तेवढं स्वप्न नव्हतं. तिचं स्वप्नच क्लिअर होतं, की मला बिग बॉसच्या हाऊसमध्येच यायचं आहे. म्हणजे मी अशी कोणती सीरियल निवडू, असं कोणचं काम निवडू, असे कोणती कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये पडू किंवा काय करू, की मी बिग बॉसच्या हाऊसमध्ये येणार. म्हणजे सोचा ना, की माइंडसेट किती क्लिअर होता, की मला बिग बॉसच्या हाऊसमध्ये यायचं आहे. तो त्या हाऊसमध्ये माझं पूर्ण आयुष्य चेंज होऊ शकते. माझी पर्सनॅलिटी, माझी इमेज, माझा करियर, मला काम, मला फेम सर्वच गोष्टी. माइंडसेट एक्स्ट्रीमली क्लिअर होता, एक्स्ट्रीमली क्लिअर होता.
पहिल्या एपिसोड पासून ते आखरी एपिसोड पर्यंत एकही वेळा ती असे म्हटलं नाही की राहू दे यार, ज्याला व्हायचं ते विनर होऊ दे, मी नाही बनत विनर, असं मला होता. आपण असतं ना, एखादा काम करतो, मग आपल्याला दुसऱ्या दिवशी आळस येते, तिसऱ्या दिवशी आळस येते, अरे नाही यार सोड, का करायचं आहे. तिच्यामध्ये एकही नव्हता. 100 दिवस राहिली, 100 दिवसामध्ये एकच जिद्द, मला विनर बनायचंय, मला विनर बनायचंय, मला विनर बनणार आहे, मीच विनर आहे, मीच विनर आहे, मीच विनर आहे. म्हणजे विचार करा, एखाद्या व्यक्तीचा माइंडसेट किती क्लिअर आहे आणि त्याला किती क्लिअर पिक्चर दिसत आहे आणि तो किती म्हणजे स्वतःमध्ये त्याची जिद्द बघा, स्वप्न बघा, की मला बघाय, मला बनायचंच आहे. म्हणजे समोर राकेश बापट असो किंवा सोनाली असो किंवा अनुश्री माने असो, ज्याचे मिलियन्स ऑफ फॉलोअर्स आहेत, किंवा मग विशाल कोटियाल असो, कोणी असो, परंतु मला विनर बनायचं आहे. फक्त तिचा स्ट्रॉंग माइंडसेट होता रे, फक्त एक स्ट्रॉंग माइंडसेट, आणि त्याच्या मागे ती काम करत होती. प्रत्येक भाऊच्या धक्क्याला जसे भाऊ म्हणायचे तसे फीडबॅक घेऊन ती आपला काम करायची, की ओके मला हा फीडबॅक घ्यायचा आहे, मी तशा रीतीने काम करते, हा करायचा तशा रीतीने काम करते. प्रत्येक गोष्ट ती पूर्ण फीडबॅक घेऊ घेऊ काम करत होती. म्हणजे तिला समजत होता, ती खूप दिमागाने खूप स्मार्टली गेम खेळत होती. तुम्हाला समजत आहे का? मी अशी नाही म्हणत की भाई तिला काही गेम स्ट्रॅटेजी करतच नव्हती, काही समजत नव्हता. तिला एकूण एक गेम समजत होता, तिला सर्वात जास्त गेम समजत होता, म्हणूनच ती बिग बॉसची विनर बनली ना. तिला माहित होता की फीडबॅक घ्यायचे, तिला माहित होता की आपली वागणूक कशी पाहिजे, तिला माहित होत्या सर्व गोष्टी. म्हणजे आता बघा, आता कोणी म्हणतील की हा तिनं फेक वागणूक केलं, कोणाची वागणूक कोणी फेक नसते. एखादा ब्रिटिश देशमुख वारंवार रुचिताला सांगत होते की शिव्या देऊच नको, शिव्या देऊच नको, शिव्या देऊच नको. बाकीचे जे पब्लिक आहे त्यांचे मत सांगितलं, सर्वच गोष्टी केल्या. म्हणजे काय काय गोष्टी रुचिताला सांभाळण्यासाठी, रुचिताला सांगण्यासाठी की रुचिता तू खूप चांगला गेम खेळत आहेस, फक्त तू आपले शब्द शब्द नीट वापर. किती एपिसोड गेले तिच्यामध्ये, 3-4 एपिसोड तसेच गेले. एकही वेळा सुधारणा आली तिच्यामध्ये, एकही वेळा आली सुधारणा नाही आली. आपली रिअल पर्सनॅलिटी असते ना, ते बाहेर येते. म्हणजे एखाद्या भांडणामध्ये किंवा एखाद्या गोष्टीमध्ये येते. परंतु स्वतःमध्ये इम्प्रूव्ह करणे, की नाही हे गोष्ट रितेश देशमुखांनी सांगितली, मला इम्प्रूव्ह करावं लागेल. एक मोठादा व्यक्ती सांगते ना, की आपल्या भल्यासाठी हे गोष्ट आपल्याला इम्प्रूव्ह करावं लागेल ना, आपली सर्वात मोठी जिद्द असते बिग बॉसच्या विनर बनण्यासाठी, तर आपण ते गोष्ट ना काटेकोर असे फॉलो करतो, की नाही हे मी करू शकत नाही, मी नाही वागू शकत अशी, मी नाही शब्द असे उच्चारू करू शकत, ते बोलतात तर बोलू दे, मी नाही करू शकत, मला बॅकस्टेप घ्यावं लागेल. हे सर्व गोष्टी एका विनर क्वालिटीमध्ये असतात यार. स्वतःवर संयम ठेवणे हे सर्वात मोठी गोष्ट असते. आपल्याला गुस्सा आला, राग आला तर आपल्या तोंडावर कंट्रोल राहते का? परंतु तन्वी कोलतेला विचार होता, की भाई नाही, मी हा बोलू शकत नाही, हा शब्द मी काढू शकत नाही, ही शिव्या मी देऊ शकत नाही. या जमान्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला शिव्या येतात. परंतु तोच व्यक्ती कंट्रोल करते ज्या व्यक्तीला स्वतःमध्ये संयम असते. आणि ती म्हणजे होती तन्वी कोलते. लिटरली तन्वी कोलते होती. तिला गेम समजलेला होता आणि ती बरोबर फीडबॅक घेत होती. आता प्रत्येक जसे एपिसोड घेत गेले आणि प्रत्येक जो कंटेस्टंट बाहेर येत गेले. जसं रुचिता येऊन काय म्हणते, की बिग बॉसनी मला वाईट दाखवलं, बिग बॉसनी मला चुकीचं दाखवलं, बिग बॉसने मला हे केलं, बिग बॉसने मला तो केलं, बिग बॉसने. मला समजत नाही. अरे बिग बॉस आय नो, की त्यांना 1 घंट्याच्या एपिसोडमध्ये दाखवायचे असते, कोणाला काय दाखवायचे असते. परंतु ते तुम्हाला प्रिडिक्ट नाही करू शकत ना. तुमचे शब्द, तुमची वागणूक, तुमची फ्रेंडशिप, तुमचा प्यार, तुमचा लव्ह, तुमची मैत्री, तुमचं सर्वच काही हा तुमच्या हातात असते यार. बिग बॉसच्या मेकरच्या हातात नसते. इफ रुचिता, तू लढाईच्या वेळेस किंवा झगड्याच्या वेळेस शब्द तोंडातून वाईट काढलीच नसतेस, तर महाराष्ट्रापर्यंत पोहोचलेच नसते ना यार. लक्षात तर दे. पोहोचलेच नसते ना यार. एवढा दिमाग तर लाव. की एखादा व्यक्ती भांडण करत आहे. 1 दिवस भांडण होईल, 2 दिवस भांडण होईल, 3 दिवस, तुझ्या प्रत्येक भांडणामध्ये वाईट-वाईट शिव्या. कोणाला तू दोष देतोस? बिग बॉसला कशाला दोष देतोस? स्वतःमध्ये प्रॉब्लेम आहे ते एक्सेप्ट कर ना. आणि ती म्हणते की बिग बॉसच्या हाऊसमध्ये ना प्रत्येक व्यक्ती शिव्या देते. मी तुम्हाला म्हणते भाई, प्रत्येक व्यक्तीला शिव्या येतात. येतात. परंतु येतात आणि देण्यामध्ये फरक असते ना यार, फरक असते ना. आता मला शिव्या येतात म्हणून मी प्रत्येकाला शिव्या देत बसू का? कारण की स्वतःवर कंट्रोल ठेवणे, की एखादी गोष्ट आपल्याला नाही बोलाय. मला येते म्हणून मी बोलत बसू का? नाही. परंतु स्वतःवर कंट्रोल आणि संयम पाहिजे. आणि ते रुचितामध्ये नव्हते. परंतु रुचिता स्वतःमध्ये फॉल्स एक्सेप्ट न करता फक्त सर्व गोष्टी बिग बॉसच्या ह्याच्यावर टाकते, की बिग बॉस असा, बिग बॉस तसा, बिग बॉस तसा, बिग बॉस तसा, वगैरे, वगैरे. आता बिग बॉसच्या फिक्स विनर होते की नाही होते ह्या सर्व गोष्टी तर ठीक आहे. बिग बॉसच्या विनर फिक्स आहे की नाही आहे ह्या गोष्टीवर मिळणार पडा. आता जसे आपण पर्स्पेक्टिव्ह बघितला, की बिग बॉसचे एपिसोड चालू असतात, फीडबॅक येणे, सर्व गोष्टी वगैरे असतात. सर्वात इम्पॉर्टंट हे पण असते, की फॅन फॉलोइंग. कोण कोणाला वोट करते. परंतु आजकाल बिग बॉसचे जे लोक आहेत ना, ते बिग बॉसचे जे ऑडियन्स आहेत ना, ते फॅन फॉलोइंगनं वोट करत नाही. किंवा 3 महिने बिग बॉसला म्हणजे 3 महिने बिग बॉसला जस्टिफाय कोण केला. म्हणजे प्रत्येक गेम बघा, प्रत्येक टास्क म्हणा, प्रत्येक भांडण म्हणा किंवा काही डिस्कशन म्हणा किंवा स्टँड घेणे म्हणा किंवा एक प्रामाणिकपणा किंवा एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी किंवा ह्या पर्सनॅलिटीला
शोभेल असा विनर बनण्यासाठी आता बिग बॉसचे जे ऑडियन्स आहेत ना, ते फॅन फॉलोइंग 2 मिलियन 5 मिलियन नाही बघत. बिग बॉसच्या हाऊसमध्ये किती लेव्हलच्या कॉन्ट्रिब्युशन कोणी काय केलंय ते बघत आहेत. आणि लिटरली यार ऑडियन्स एवढे स्मार्ट आहेत ना, मला खूप आवडते जेव्हा ऑडियन्स खूप स्मार्टली गेम खेळतात आणि ऑडियन्स फॉलोअर्स वगैरे बघत नाही, परंतु बिग बॉसच्या हाऊसमध्ये कोणाची जिद्द आहे, कोण काय करू शकते तेच बघतात. आणि जसे हळू एपिसोड गेले, हळू तन्वी कोलते ना, तन्वी कोलते मला स्टार्टिंगला नव्हती आवडत पर्सनली. मी म्हटलं, "छी काय गेम खेळते आणि नुसती बडबड करत असते फालतू काही काय असे वगैरे मी सुद्धा म्हणत होते. परंतु हळू तिने आपला गेम हळू असा इम्प्रूव्ह केला. हळू ती एक लेव्हलला पोहोचली ना, त्या कंटेस्टंट त्या घरामध्ये ते सर बाकीचे जे कंटेस्टंट होते ना, त्यांना सुद्धा मतलब विशाल कोटियाल, अनुश्री माने, रुचिता सर्व व्यक्ती म्हणत होते, की तन्वी कोलते स्ट्रॉंग प्लेयर आहे. एखादा आपला अपोजिट असणारा व्यक्ती का बरं म्हणत आहे, की तन्वी कोलते स्ट्रॉंग प्लेयर आहे? कारण की तिचा गेमच त्या लेव्हलनं चालत होता. ती टास्क परफॉर्म करत होती. ती प्रामाणिक असायची. काही असले तिच्यामध्ये खेळायची जिद्द होती. 2 म्हणजे तो विशाल कोटियालला तिला फसकटून घेतलं आणि त्या संकेतनं तिला हे केलं आणि ते केलं. एकही हा, हू, मला लागलं असं काहीच नाही केलं. काहीच नाही केलं त्या मुलीनं. नाही, आपण खेळायचं, आपण इक्वल आहोत, आपण खेळलं पाहिजे. तिची एक असते ना, की माइंडसेट एवढा स्ट्रॉंग होता यार, की मुलगा-मुलगी स्ट्रेंथ बघायचं नाहीये. आपण एका गेममध्ये आहोत, तू खेळ, तुला जेवढी ताकद आहे तू तेवढी लाव, मला जेवढी ताकद आहे मी तेवढी लावेन. म्हणजे एक असते ना, एक स्पोर्ट्समॅनशिप असते ना, ते त्या गोष्टी, त्या क्वालिटी त्या तन्वी कोलतेमध्ये होती. म्हणजे तुम्ही प्रत्येक एपिसोडमध्ये ते स्वतःला एवढी इम्प्रूव्ह करती गेली. जेव्हा तो एक फर्स्ट फायनलिस्टचा टास्क होता, तेव्हा खूप सारे प्रश्न विचारले होते. एकही प्रश्नाचं उत्तर चुकली नाही. तेव्हा सुद्धा लोकं म्हणत होते, की बिग बॉसने तिला सांगितलं. अरे नाही सांगत रे बिग बॉस वगैरे काय आहे. काय असते ना, सखोल अभ्यास असते. ती काय म्हणायची ना, की बिग बॉसचा एपिसोड संपल्यानंतर किंवा रात्री झोपायच्या पण नंतर ना, मी आपला सखोल विचार करायची, की दिवसभरामध्ये काय झालं, माझा गेम कसा आहे, मी कसा खेळत आहे, कोणासोबत कसा अँगल चालू आहे, काय करायचं आहे, काय नाही. ती खूप स्मार्टली गेम खेळत होती यार, खूप स्मार्टली गेम खेळत होती. कोणासोबत काय आहे, कसं आहे, कसं नाही, कसं नाही. सर्व गोष्टी लक्षात ठेवत होती. एखादा व्यक्ती असते ना, जेव्हा खूप अभ्यास करते, तरी तो चांगले मार्क घेत नाही. परंतु जो व्यक्ती सराव करते, तो जास्त मार्क आणते. तर तीच मध्ये तन्वी कोलते होती. ती सराव करायची म्हणून ती फर्स्ट फायनलिस्ट बनली यार. तिला सर्व प्रश्नांचे उत्तर माहीत होते. आणि असे करता हळू-हळू करता ते टॉप 5 पर्यंत पोहोचले. तेव्हा सुद्धा विशाल कोटियाल काय म्हणायचं, की तन्वी कोलते आहे रे बाबा स्ट्रॉंग प्लेयर. राखी सावंत काय म्हणायची, तन्वी कोलते स्ट्रॉंग प्लेयर. प्रत्येक व्यक्ती काय म्हणायचं, स्ट्रॉंग प्लेयर, स्ट्रॉंग प्लेयर, स्ट्रॉंग प्लेयर. आता अनुश्री सुद्धा म्हणायची, "ए माझ्यामध्ये पण जिद्द आहे हं, माझ्यामध्ये पण ती आहे धाडस, परंतु तुझ्यामध्ये ना वेगळा स्पार्क दिसते तन्वी. तुला वाटतेस की विनरच होईल." असं कसं गं? ती म्हणत होती, की "माझा हा एकच स्वप्न आहे. हा स्वप्न पूर्ण नाही झालं ना, तर माझं लग्न होईल. मी कोणाच्या घरी तरी पोळ्या बनत राहीन. म्हणून मला माझा आखरी स्वप्न आहे आणि माझा हा स्वप्नच आहे आणि माझी जिद्द आहे, माझी मेहनत आहे, माझे हार्डवर्क आहे आणि त्या रीतीने मी काटोकार 3 महिने, 100 महिने काम केलेली आहे. म्हणून मला वाटते मी विनर बनणार." आणि आपलं असतं ना, लाइक असतं ना मॅनिफेस्टिंग. परंतु मॅनिफेस्टिंग आणि तोंडानं बोलल्याने काही होत नाही. ॲक्चुअली त्या गोष्टीसाठी ना आपल्याला कृती करावी लागते, हार्डवर्क करावं लागते. तेव्हा जाऊन एक क्वालिटी, एक पर्सनॅलिटी डेव्हलप होते आपली आणि त्याच्यानंतर ती गोष्ट आपल्याला भेटतात. तीच असते तन्वी कोलते. तन्वी कोलते बिग बॉस 6 ची फिक्स विनर आहे की नाहीये? ह्या पूर्ण डिस्कशनवरून तुम्हाला समजत असेल, की ती फिक्स विनर नव्हती. ती फिक्स विनर नव्हती. तिने ती स्टार्टिंगला पूर्ण डंबो होती. स्टार्टिंगला तिला समजत नव्हते. स्टार्टिंगला ती खूप वाईट दिसायची. हळू तिने इम्प्रूव्ह आणलं स्वतःमध्ये, की नाही आणि मग हळू गेममध्ये म्हणा, टास्कमध्ये एवढं चांगल्या रीतीने परफॉर्म करत होती, की प्रत्येक त्या ज्या कंटेस्टंट होते ना, त्यांना सुद्धा वाटायचे, की तन्वी कोलते खूप स्ट्रॉंग प्लेयर आहे. ती प्रत्येक गोष्टीमध्ये आहे. प्रत्येक तिचे बॉन्ड म्हणा, चांगले प्युअर बॉन्ड म्हणा, दोस्ती म्हणा, फ्रेंडशिप म्हणा, दुश्मनी म्हणा, सर्वच गोष्टी काफी ट्रू आहेत आणि आपल्या माइंडसेटनं खूप स्ट्रॉंग आहे. हळू तिची इमेज आहे ना, एक विनर आपण स्वतः तिला बनत होतो रे, जेव्हा टॉप 5 मध्ये होती, तेव्हा स्वतः असं आपल्याला वाटत होतं, की विनर बनण्याची क्वालिटीची आहे. जेव्हा टॉप 5 मध्ये असतात ना, तेव्हा आपल्याला प्रश्न पडते, की विनर म्हणजे तो जो बिग बॉस मराठी 6 आहे, त्या टॅगला कोण शोभेल? ती शोभणारी होती. कारण की जी गोष्ट पाहिजे होती एका विनरला, की एक साधारण मुलगी तिची फक्त जिद्द होती. ती टॅग आहे तिच्यामध्ये. आपलं काम केलं आणि आपला परफॉर्म केला आणि आपली जिद्द केलं आणि सर्वच गोष्टी एक छोटे स्मार्टली गेम खेळलं नाही, डोक्यानं गेम खेळलं तिनं. म्हणजे असं आहे ना, की खूप स्मार्टली गेम खेळलं. स्वतःची पर्सनॅलिटी कशी दाखवायची किंवा पर्सनॅलिटी आहे माझी कशी, तशा रीतीने परफॉर्म केलं आणि ती बिग बॉस मराठी 6 ची विनर नव्हती, म्हणजे फिक्स विनर नव्हती. बिग बॉस तिने स्वतःची इमेज आय थिंक त्या शोच्या थ्रू घडवलं. ती जेव्हा आली होती ना, ती शून्य होती आणि शून्यातून तिने स्वतःची निर्मिती केलं. 1 एपिसोड, 2 एपिसोड, 3 एपिसोड, 4 एपिसोड, 5 एपिसोड, 6 एपिसोड म्हणजे भाऊच्या धक्क्यावर तिला सुद्धा वाईट बोलायचे. प्रत्येक लोकं तिला सुद्धा हे म्हणायचे, सिंपत्ती करते, रडते, हा करते, तो करते. तिच्याबद्दल अपोझिट बोलणारे ते एवढे स्ट्राँग लोकं होते. बाप रे बाप! की तन्वी कोलते वाईटच आहे, हे आहे, ते आहे, ते आहे. तो खूप सारे वाईट चालू होते. परंतु
काय असते ना, माणसाची जिद्द आणि तुमची एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी आणि तुम्ही कसा गेम खेळता तर महाराष्ट्राच्या ऑडियन्सला कोणी फूल बनवू शकत नाही. म्हणून मला तरी वाटते, की तन्वी कोलते हे फिक्स विनर नव्हती. बिग बॉसच्या हातामध्ये असते, की 1 घंट्याचा एपिसोड दाखवायचं. परंतु तुमची रिअल पर्सनॅलिटी कशी आहे, तुम्ही गेम कसे वगैरे खेळता, हे तुमच्या हातात असते. तुमची पर्सनॅलिटी, तुमची इमेज, तुमचे काम, तुमचे शब्द, तुमची मेहनत हे तुमच्या हातामध्ये असते. म्हणून कोणीही तुम्हाला गळा पकडून म्हणत नाही, की तुम्ही हे शिव्या द्या किंवा असे वागा, तसे वागा. सर्व तुम्ही विनर बनल्या तरी स्वतःच्या मेहनतीने बनल्या आणि लुजर बनल्या तरी स्वतःच्या माती खाऊनच बनल्या. म्हणून स्वतःची पर्सनॅलिटी असते. हा पूर्ण गेम पर्सनॅलिटीचा आहे. म्हणून मला तरी वाटत नाही, की तन्वी कोलते हे फिक्स विनर आहे. ॲट द एंड ऑफ द स्टोरी तिने स्वतःवर मेहनत केलं, स्वतःच्या क्राफ्टवर मेहनत केलं, स्वतःचे फीडबॅक घेतलं, तेव्हा काही ती विनर बनली. म्हणून खूप लोकांना वाटते, की फिक्स विनर आहे. आता खूप विशाल कोटियाल हे सर्व विनर झाले असते, तर कोणाला वाटते फिक्स विनर आहे, हा विनर आहे. कोणी फिक्स विनर नसते, कोणी काही नसते. तिची पर्सनॅलिटी होती. तिने स्वतःवर काम केलं म्हणून ती बिग बॉस मराठी 6 ची विनर बनली. बाकी तुम्हाला काय वाटते ती विनर फिक्स होती की नव्हती? बाकी मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल.